रानडुक्कर गवे रेड्यांमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, पंचनाम्याची मागणी। काणूर पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना सध्या रानडुक्कर आणि गवे रेड्यांच्या उपद्रवामुळे प्रचंड नुकसान सहन करावं लागतंय। रानडुकरांनी ऊसाच्या शेतात घुसून पिकं खाल्ली व तुडवली असून यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झालंय। या भागातील शेतकरी आता हतबल झाले असून नुकसान भरपाईसाठी शासनाकडे मागणी करतायत। शेतातील ऊस, भात, नाचणी, भुईमूग या पिकांचं सतत नुकसान होत आहे। काही शेतकरी रात्री, पहाटे आणि संध्याकाळी गस्त घालतायत, तरीही वन्य प्राण्यांचा त्रास कमी झालेला नाही। महागाईच्या काळात शेतकऱ्यांना शेती परवडत नाही। अनेक जण कर्ज घेऊन बियाणं, खतं आणि मशागत करतात, मात्र वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीमुळे त्यांचा सर्व परिश्रम वाया जात आहे। गव्यांचा कळप दररोज रात्री 9 ते 10 दरम्यान शेतात येतो, यामुळे काही शेतकरी भीतीपोटी रात्री शेतात जाणं टाळतात। उन्हाळ्यात तर शेतकऱ्यांना गव्यांपासून संरक्षणासाठी रात्रभर शेतात जागरण करावं लागतं। महावितरण कंपनी रात्री 12 नंतर वीज पुरवठा करत असल्यानं त्यांना पाणी देतानाही अडचणी येतात। फाटकवाडी, सडेगुडवडे, पिळणी, काणूर, खुर्द, पुंद्रा, काणूर बुद्रुक, बामणकीवाडी, भोगोली, रायाचीवाडी, काळगोंडवाडी, बिजूर, धामापूर, मोऱ्यांचीवाडी, नांदुरे, बुझवडे, गवसे आणि इब्राहिमपूर या गावातील शेतकरी या संकटाला सामोरे जात आहेत। गावात 15 ते 20 रानडुक्कर आणि गवे असल्याचं सांगितलं जाते। काही शेतकऱ्यांना केवळ वैरणीवरच समाधान मानावं लागतंय। या पार्श्वभूमीवर रमेश चौगुले यांनी वन खात्याकडे तातडीनं कारवाईची मागणी केली आहे। त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणजे RFO तुषार गायकवाड, वनपाल चंद्रकांत पळसकर आणि वनरक्षक सचिन होगले यांनी नुकसानीची पाहणी केली। यावेळी शेतकरी पांडुरंग गुडुळकर, धनाजी गुडुळकर, गोविंद गावडे, सुभाष चौगुले, शाहू तेजम, तुकाराम गावडे, जगन्नाथ गावडे आदी उपस्थित होते। विशाल क्रांती न्यूजसाठी संजय आगाशे, चंदगड।